कडे वळत आहे. मान्यवराचं आगमन सुद्धा होते आहे. यानंतर आपले लोकप्रिय शामराव लोणे गुरुजी यांच्या हस्ते काही मान्यवरांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होणार आहे. आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये पूजनीय असलेले आदरणीय भंतजी यांनी आपल्याला सखोल मार्गदर्शन केलेलं आहे. शाळेचा माजी विद्यार्थी आणि सरांचा सुद्धा विद्यार्थी या नात्याने मला 2 शब्द या ठिकाणी मांडण्याची संधी दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्थेचे निर्माते दलित मित्र निवृत्तीराव ज्ञानोबाराव लोणे, त्याचबरोबर कालवस संजयराव लोणे यांना स्मरण करून ज्यांचा सेवापूर्तीचा सेवानिवृत्तीचा म्हणण्यापेक्षा ज्यांचा कर्तव्यपूर्तीचा सोहळा या श्रीमती देवबाई प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये आयोजित केलेला आहे. आपण सर्वजण शामराव लोणे सरांवर प्रेम करणारे सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत. मी सरांना आपल्या सर्वांच्या वतीने सेवानिवृत्तीच्या मंगल कामना देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीच्या शुभेच्छा सुद्धा देतो. मला आपल्याला थोडीशी पार्श्वभूमी सांगताना सांगायला हवं की 1990 मध्ये दलित मित्र निवृत्तीराव ज्ञानोबाराव लोणे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्थेचं जे रोप लावलेलं आहे ते रोप लावण्यापासून अर्थात संस्थेच्या स्थापनेपासून त्या रोपाचे वटवृक्ष होऊन त्याला बहर येईपर्यंत शामराव लोणे गुरुजी हे स्थापनेचे प्रत्यक्ष दर्शनी सहकारी आहेत. आपल्या सर्वांना माहित आहे सुरुवातीला 4थी पर्यंत शाळा, 4थी ते 6वी आणि आता शाळेचे जवळपास 8 वर्ग आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. संचालक कालवस संजय निवृत्तीराव लोणे हे प्रदीर्घ शाळेचे मुख्याध्यापक होते, पण त्यांच्या मागे विविध कामाचा व्यासंग होता. संस्थेची कामे, धम्म परिषदेची कामे, गावातील विकासाची कामे या सर्वांमध्ये त्यांना शाळेसाठी थोडासा कमी वेळ मिळाला, पण त्यांच्या अनुपस्थितीत सुद्धा शामराव लोणे गुरुजी यांनी त्यांच्या कार्याची धुरा अतिशय जबाबदारीने पार पाडलेली आहे. 2023 ते 2025 पर्यंत त्यांनी सुद्धा शाळेचा मुख्याध्यापकाचा पदभार सांभाळलेला आहे. या अगोदरही शाळेची सर्व कामे तेच पाहत होते. आपल्या सर्वांना माहित आहे 1990 मध्ये जेव्हा हे शाळेचं रोप लावलं तेव्हा फक्त अगदी 4 आणि 5 जण त्यांचे सहकारी होते. दलित मित्र निवृत्तीराव ज्ञानोबाराव लोणे हे त्यांचे मार्गदर्शकच होते, पण त्याचबरोबर फुटण्याचे गणेश नरवाडे सर, त्यांचं निधन झालेलं आहे. कालवस गणेश नरवाडे सर, कालवस सुभाष केरबाजी लोणे सर आणि कालवस संजयराव निवृत्तीराव लोणे आणि आपले शामराव लोणे गुरुजी या सर्वांनी त्या काळामध्ये शाळा स्थापन केल्यानंतर आजूबाजूच्या सर्व खेड्यामध्ये फिरून विद्यार्थी गोळा करून त्यांना माहिती देऊन त्यांनी एक अतिशय मोठ्या हिमतीने हे सुरुवात केलेली आहे. त्या काळामध्ये शाळेचं प्रस्थ एवढं चांगल्या प्रकारे वाढलेलं होतं की बाहेर गावातूनच नाही तर बाहेर तालुक्यातून सुद्धा विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये होते. निवृत्ती बाबूची ती शिस्त होती, त्यांचा दरारा होता आणि म्हणून आज शाळा चांगल्या प्रकारे भरभराट करत आहे. दलित मित्र निवृत्तीराव लोणे यांचे मार्गदर्शन, त्यांच्या सर्व सहकार्याची मदत आणि म्हणून संपूर्ण जवळपास 36 वर्ष झालं शामराव लोणे सरांनी शाळेसाठी आपली सेवा दिलेली आहे. आज त्यांची फक्त ऑफिशियल सेवानिवृत्ती झालेली आहे, पण बंतजींनी सांगितल्याप्रमाणे शिक्षकाचं मन कधी सेवानिवृत्त होत नाही. आज ते त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये सुद्धा विद्यार्थी मार्गदर्शन केंद्र चालवतात. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आपण हमेशा पाहतो की एखादा शिक्षक असतो तो ड्युटी, घर, ड्युटी आणि शाळेचे कामं एवढंच करतो किंवा शासनाचे कामं, पण शामराव लोणे गुरुजी हे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी शाळेसोबतच सामाजिक असो, धार्मिक असो, गावातील प्रत्येक घराच्या व्यक्तीच्या वैयक्तिकरित्या सहकार्याची भावना त्यांची राहिलेली आहे. त्यांनी
अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला 2003 पासून ते आजतायक आणि पुढे सुद्धा हे धम्म परिषदेचे उत्तम अभ्यासू, धम्माचं ज्ञान असलेले उत्तम सूत्रसंचालक आहेत। आपल्याला माहित आहे आदरणीय भिक्खू संघांना एक धम्माचं फार मोठं वलय लागतं आणि त्या वलयामध्ये एखादा उपासक तयार होणं ही एक फार मोठी गोष्ट आहे। आज आपल्या तपोवनच्या बुद्धभूमीला देश विदेशातून विद्वान भिक्खू संघ येतात आणि त्या विद्वान भिक्खू संघाच्या संपर्कामध्ये शामराव लोणे गुरुजी यांना राहण्याचं एक संधी मिळालेली आहे, भाग्य मिळालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही। आणि म्हणून शामराव लोणे गुरुजींनी फक्त शाळेचीच कामं केली नाही तर सामाजिक असो, धार्मिक असो, राजकीय कामामध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे आपली प्रगती केलेली आहे। संजू गुरुजी सोबत ते लोणी खुर्द ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा काही काळ राहिलेले आहेत आणि म्हणून त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते सर्व गुण संपन्न मल्टी पर्सनॅलिटी असं व्यक्तिमत्व आहे जे आपण तुम्ही आम्ही पाहतात। आणि म्हणून शामराव लोणे गुरुजीच्या प्रेमाखातीर आपण सर्वजण जमलेले आहात आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना आपण या ठिकाणी शुभेच्छा तर देणारच आहोत, पण सरांचं जे काम आहे आपल्याला माहित आहे की प्रत्येक महिन्याच्या मे महिन्यामध्ये जेव्हा निकाल वगैरे लागतात तेव्हा विद्यार्थ्यांचं मूल्यांकन केलं जातं। विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्षामध्ये कशा प्रकारे प्रगती केलेली आहे, पण सेवानिवृत्तीच्या कामामध्ये एखाद्या शिक्षकाने काय योगदान दिलेलं आहे, त्यांनी काय कामे केलेली आहेत, त्यांची सेवापूर्तीमध्ये या सर्व गोष्टीचा उल्लेख होत असतो। आणि म्हणून सेवापूर्तीचे, सेवानिवृत्तीचे कार्यक्रम झाले पाहिजेत, मागेही होत आलेले आहेत, पुढेही व्हावेत, जेणेकरून शाळेचा सांस्कृतिक विभाग सुद्धा मेंटेन राहिला पाहिजे असे कार्यक्रम आपल्याला घ्यावे लागतील, हेही एक महत्वाची बाब आहे। आणि म्हणून शामराव लोणे गुरुजी सरांचं धार्मिक कार्यामध्ये त्यांनी केवळ सूत्रसंचालनच केलं असं नाही, तर धार्मिक कार्यामध्ये त्यांनी जे बौद्ध धम्मविधीतील जे काही कार्यक्रम आहेत, मग ते गर्भधारणा संस्कार विधी पासून ते जलदान विधीपर्यंतच्या सर्व कार्यक्रमामध्ये त्यांनी आपले योगदान दिलेलं आहे। घराचं उद्घाटन असो, मंगलपर्णे असो, वाढदिवस असो किंवा एखादी शोकसभा असो, सर्वांमध्ये सरांचं सारखंच योगदान आहे। आणि म्हणून सरांचं हे योगदान आपल्याला लक्षात आहे आणि जास्त काय बोलणार नाही, कारण की भंतेजी आणि आपण सर्वजण पुढचा कार्यक्रम आपल्याला सुरुवात करायचा आहे। मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत। फक्त मला सरांसाठी एवढंच म्हणायचं आहे कि बगीचे में हमने बहुत सारे फूल देखे हैं, बगीचे में हमने बहुत सारे फूल देखे हैं, लेकिन गुलाब जैसा कोई नहीं, और जिंदगी में हमने भी बहुत सारे टीचर देखे हैं, लेकिन शामराव लोणे सर जैसा कोई नहीं। बस एवढे बोलून मी थांबतो। धन्यवाद।